नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रंगाचा बेरंग होणार नाही. धुळवडीसाठी ठाण्यात 2000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा. राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे. पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरतीही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे 2000पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. दारू पिऊनही वाहन चालवण्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. धुलीवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगत वस्त्यांमध्ये जनजागृती राबवली जात आहे. रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आहे. आयुक्तालयातील 5ही परिमंडळात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही मोहीम सुरू करण्यात देखील आली आहे. या संदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ ऑनलायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे. या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं राठोड यांनी सांगितलं असून त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पुस्तकेही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो. मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून येतो. याच हेतूने कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्यात दिशा देण्यासाठी, चांगल्या गुणांची जोपासना होण्यासाठी
पुस्तकांची मदत होईल असे मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केलं। ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ई ग्रंथालय सुरू केले। त्याचे उद्घाटन दक्षिण विभाग कारागृहाचे उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते झाले। ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। त्यावेळी देसाई बोलत होते। कैद्यांनी ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मक दृष्ट्या आपल्यात परिवर्तन घडून येण्यासाठी उपयोग करावा। ई ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केले। मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू इत्यादी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची 5,000पर्यंत पुस्तकं इथे उपलब्ध आहेत। परंतु काळानुरूप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे। त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ई ग्रंथालय झाली आहेत। ई ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तके वाचकांना उपलब्ध होत आहेत। या तंत्रज्ञानाचा बंधांनाही लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या हेतूने कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून बंद्यांना ई ग्रंथालयाच्या माध्यमातून PDF स्वरूपातील पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही ग्रंथालयामाध्यमातून उपलब्ध करून देत होतो। परंतु प्रथमच आमचे कारागृह विभागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई लायब्ररी सुविधा ही बंद्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई लायब्ररी सुविधा बंद्यांसाठी उपलब्ध होणार आहे। आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे। खरं तर ई लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे, वेगळी आहे, कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तकं वाचत होते, परंतु जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। विशेष मुलांसोबत ठाण्यातील जिद्द शाळेमध्ये विठाई प्रतिष्ठानच्या वतीने रंगली नैसर्गिक होळी। विठाई प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ठाण्यातील प्रसिद्ध जिद्द शाळेत गेल्या 18 वर्षापासून विशेष मुलांसाठी होळीचं आयोजन केलं जात आहे। यावर्षीही विठाई प्रतिष्ठानने या खास उत्सवाचं आयोजन केलं, जिथे विविध कलाकार आणि दिग्दर्शकांनी हजेरी लावून विशेष मुलांसोबत होळी साजरी केली। यंदाच्या होळीत प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजय माने यांनी विशेष मुलांसोबत नैसर्गिक रंगांनी होळी खेळून संदेश दिला की आनंदाच्या या क्षणात पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो। या कार्यक्रमात विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनीही सहभाग नोंदविला आणि या खास उत्सवातील आयोजनाची प्रशंसा केली। अभिजित चव्हाण यावेळी म्हणाले की हा कार्यक्रम आम्ही गेल्या 18 वर्षापासून आयोजित करत आहोत आणि प्रत्येक वर्षी हा अधिकाधिक उत्साही बनत चालला आहे। विशेष मुलांसाठी आनंदाचे हे क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात। कार्यक्रमात सहभागी झालेली विशेष मुलं आणि त्यांचे पालकही या आयोजनाबद्दल उत्साही दिसून आले। नैसर्गिक रंग आणि पाण्याचा विचारपूर्वक वापर या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य बनले। तर या उत्सवामुळे न केवळ विशेष मुलांना आनंद मिळाला तर समाजातील प्रत्येक एक महत्त्वपूर्ण संदेशही मिळाला आहे। सण साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण कसे केले जाऊ शकतो हे यातून सांगण्यात आलं। गेली 18 वर्ष सातत्याने विठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर आरांदिगे शाळा ही जिद्द जी शाळा आहे स्पेशल मुलांची, त्याच्यामध्ये आपण होळी साजरी करतो। गेले अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत, भाऊ कदम आहे, इथे अनेक जण आहेत, कुशल बद्रिके आहेत, अनेक जण या कार्यक्रमासाठी मुलांना भेटायला इथे येतात।
मुलं वर्षभर या होळीची वाट बघत असतात की कधी एकदा होळी हा सण या शाळेमध्ये साजरा होतो. गेले आम्ही अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत, भाऊ कदमे, आम्ही एक गोष्ट पाहिली आहे की पर्यावरण पूरक आम्ही होळी या ठिकाणी खेळतो. त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सुद्धा काळजी घेणे हर एक वर्ष आम्ही या ठिकाणी घेतो. नमस्कार. ठाणे महानगरपालिकेच्या आनंदीगे जिद्द विशेष शाळेमध्ये आजची ही तुम्ही होळी बघता आहात. ही विठाई प्रतिष्ठानतर्फे गेले 19 वर्ष मधली कोविडची 1-2 वर्ष सोडली तर सातत्याने विठाई प्रतिष्ठान विद्यार्थ्यांच्या आनंदाकरता होळी शाळेमध्ये आयोजित करतात. याच्यात होलिका मातेचं दहन केलं जातं. तसंच विद्यार्थ्यांसाठी धुलीवंदन किंवा रंगपंचमी देखील शाळेत आम्ही साजरी करतो. खूप बरं वाटतं कारण वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी होत असते, पण सांगून पण कलरचा यूज वेगळा होतो. त्यांना सांगितलं साधा कलर लावत नाही, सिल्वर वगैरे कलर लावतात, मग तो जात नाही आणि त्यांनी हानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे इकडेच मला वाटतं आमच्या ठाण्यामध्ये या जिद्द शाळेतच विजू माने चव्हाण सर यांच्या काय म्हणतात त्याला प्रयत्नाने जी होळी साजरी केली जाते त्या होळीनिमित्त आम्ही नैसर्गिक अशी होळी साजरी करतो. सर्वप्रथम सगळ्यांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा. आम्ही काही आधीच 2 दिवस आधीच आपण दिवाळी साजरी करतो. त्याचं कारण आहे मुलांना परत सुट्टी आहे शनिवार रविवार, त्यामुळे विठाई प्रतिष्ठानतर्फे ही जी आपण गेली 18-19 वर्ष होळी साजरी करतो विशेष मुलांसोबत आणि आमच्या सगळ्या विशेष मित्रांसोबत. तर खरं तर ही होळी आम्ही जशी तुम्ही पाहताय तर या लहान मुलांनी सुद्धा तुम्हाला संदेश दिलेला आहे की पर्यावरण पूरक रंगांनीच होळी खेळा आणि पाणी न वापरता पाण्याचा अपव्यय टाळून होळी खेळा असा संदेश तुम्हाला आज या सगळ्या विशेष मुलांनी दिलेला आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश म्हात्रे. मी जिद्द शाळे येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करतो. विठाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गेले सातत्याने जवळजवळ 12-14 वर्ष इथे होळी साजरी केली जाते. दरवर्षी न चुकता अभिजित दादा आणि सर्व त्यांची टीम दरवर्षी इकडे होळी साजरी करायला येतात. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.